रात्रीचे जेवण झाल्यानंतर पार्वतीबाई झोपायला त्यांच्या खोलीत निघून गेल्या. त्यांची सून कमल अजून किचनमध्ये कामं आवरत होती. तिने धुतलेली भांडी रॅकमध्ये लावायला घेतली. तेवढ्यात तिच्या पाठीमागे दरवाजात तिचा नवरा संजय उभा होता. त्याने तिला विचारले की मला एक कप चहा मिळेल का? तिने मानेनेच होकार दिला आणि ती चहा बनवून तिच्या खोलीत घेऊन जात होती. आज तिच्याच खोलीत जायला तिचे पाय पुढे जात नव्हते. थोड्या वेळात तिने पदर डोक्यावर घेतला आणि ती संजयच्या खोलीत गेली. तिने तिच्या पदराने चेहरा झाकला होता. आतमध्ये तिचा नवरा संजय बेडवर झोपला होता. कमलने आत येताच चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेवला. तिच्या येण्याची चाहूल लागताच तिचा नवरा संजय उठून बसला. कमलने चहाचा कप टेबलवर ठेवला आणि ती माघारी किचनमध्ये जाणार. संजय म्हणाला की तुझे सर्व कपडे बॅगमध्ये पॅक करा. मी तुला आणि आईला माझ्यासोबत इंग्लंडला न्यायला आलो आहे. हे ऐकून कोमलचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता. कमलने त्याच अवस्थेत त्याला चोरून बघायचा प्रयत्न केला, पण तिला फक्त त्याचे पायच दिसले. ती तशीच खोलीतून बाहेर येऊन किचनमध्ये गेली. तिने किचनमध्ये जाऊन आपली सगळी कामं उरकली. त्यानंतर तिने तिथे गादी अंतरली आणि ती तिथे झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी संजयच्या आईने चूल पेटवली आणि तिच्या मुलासाठी चुलीवरची भाकरी आणि बटाट्याची भाजी बनवायला घेतली. कारण तिचा मुलगा संजय 1.5 वर्षाने इंग्लंड होऊन आपल्या घरी परत आला होता. संजय तिथे आला आणि आईच्या जवळ बसून तो तिच्याशी गप्पा मारत होता. तो आईसोबत गप्पा मारत होता, पण त्याच सगळं लक्ष त्याच्या बायकोवरच होतं, म्हणजे कमलवर होतं. संजय बोलता बोलता आईला म्हणाला की आई, घरात गॅस असताना सुद्धा तू चुलीवर स्वयंपाक का करत आहेस? त्याची आई त्याला म्हणाली की बाळ, तू सुद्धा लहानचा मोठा चुलीवरच जेवण खाऊन झाला आहेस. कमलसुद्धा चुलीवरचं स्वयंपाक करते. ती माझी फार काळजी करते. मला जरासुद्धा काम करू देत नाही. ती खूपच प्रेमळ, मनमिळावू स्वभावाची आहे. देव अशी सून प्रत्येक सासूला देव, असे म्हणत त्याची आई चुलीवरची भाकरी पलटू लागली. आज सासूबाई त्यांच्या सुनेची खूप स्तुती करत होत्या. संजयने पाहिले तर कमल समोरच्या अंगणात कपडे वाळत घालत होती. कपडे वाळायला घालताना सुद्धा तिने चेहरा पदराने झाकून घेतला होता. तेवढ्यात त्याला आठवले की काल जेव्हा तो अचानक काही न सांगता घरी आला तेव्हा आईसोबत त्याची बायको अंगणात ज्वारी पाकडत होती. पण त्याला पाहताच तिने पदर घेतला आणि ती आतमध्ये गेली. ते बघताच त्याची आई हसत म्हणाली की संजय, बहुतेक कमलने तुला ओळखलंच नाही. आईने संजयला जेवण वाढलं आणि ती तिच्या हाताने त्याला घास भरवत होती. तिथेच किचनसमोर दारात उभी असलेली कमल हे सगळं बघत होती आणि त्या दोघांचं बोलणं ऐकत होती. तिला जाणवले की तिची सासू तिच्या मुलाला किती जीव लावते, किती त्याची काळजी घेते. तिला तर लाड म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. ती अगदी लहान असतानाच ॲक्सिडेंटमध्ये तिच्या आईने या जागचा निरोप घेतला होता. तिच्या घरच्यांनी तिच्या वडिलांचं दुसरं लग्न केलं. कमल तिच्या लग्नाच्या आधीच्या गोष्टी आठवत घरातील कामं पटपट आवरत होती. तिची आत्या विधवा होती आणि तिला मूलबाळ नव्हतं. तिच्या आत्याचं सासर त्यांच्या घराच्या जवळच होतं. कमलची सावत्र आई तिला नीट सांभाळत नव्हती, म्हणून मग तिच्या आत्याने तिला दत्तक घ्यायचं ठरवलं होते. तिने याबद्दल कमलच्या वडिलांना सांगितलं तर त्यांना जणू हेच पाहिजे होतं. त्यांनी लगेच होकार दिला. आत्याने तिला दत्तक घेतलं आणि तिचं नाव ठेवलं कमल. सावळ्या रंगाची, नाकी डोळे छान असलेली कमल पाहता पाहता कधी मोठी झाली कळलेच नाही. तिने आता तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. तिच्या आत्याने तिला प्रत्येक सुट्टीत शिलाई, मेहंदी, कुकिंग असे सर्व शिक्षण दिले होते. तिचं म्हणणं होतं की प्रत्येक मुलीला हे सगळं यायलाच पाहिजे, कारण प्रत्येकाच्या सासरचे लोक आपल्या सुनेला बाहेर जॉब करू देतीलच असे नाही. कधीकधी परिस्थिती अशी बनते की लग्नानंतर जॉब सोडावा लागतो. त्यामुळे मुलींना घर संसार चालवण्यासाठी हुशार आणि समजूतदार बनवायला पाहिजे. कमलला तो दिवस अजूनही आठवतो, जेव्हा तिचे वडील तिच्या आत्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितले की त्याचे मित्र अरुणला त्यांच्या मुलाचं संजयचं लग्न कमलशी करायचं होतं. संजय सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि इंग्लंडला जॉब करतो. मग तिच्या आत्याला अजून काय हवं होतं?
मोठ्या घरातला मुलगा, तोही सॉफ्टवेअर इंजिनियर. संजयच्या स्थळाबद्दल समजताच तिने लगेच होकार दर्शवला. आत्याने कमलला विचारले तर ती पहिल्यांदा लाजली आणि मग म्हणाली, तुम्ही आणि बाबा माझ्यासाठी जे कराल ते चांगलंच कराल. हे ऐकताच आत्याला खूप खूप आनंद झाला. मुलगा आणि मुलगीला एकमेकांना बघण्याचा विषय निघताच अरुण म्हणाले की संजय माझा मुलगा आहे. त्याच्यासाठी सर्व गुण संपन्न मुलगी मी पसंत केली आहे. तो माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. तो इंग्लंडवरून येतोय. आला की लगेच लग्न उरकून टाकूया. कमलला सुद्धा खूप आनंद झाला होता. तिच्या गावाजवळच तिचं लग्न होत होतं. त्यामुळे तिच्या आत्याचीही तिला काळजी घेता येईल. तेवढ्यात सासूबाईंच्या आवाजाने ती एकदम जुन्या आठवणीतून बाहेर आली. सासू म्हणाली, कमल, आपल्या दोघांची जेवण बनवून घे. आपल्या वाटणीचं जेवण आपल्यालाच खायचं आहे. हे ऐकताच कमल म्हणाली, हो आई, आणते लगेच. ती सासूला आई म्हणायची. तोपर्यंत संजय जेवण करून त्याच्या मित्राला भेटायला त्याच्या घरी गेला होता. सासूबाईंनी तिच्या सगळ्या नातेवाईकांना तिचा मुलगा असल्याचे सांगितले. संध्याकाळी सर्व मित्रमंडळी व पाहुणे आले. त्या रात्री उशिरापर्यंत कमल सगळ्यांसाठी चहा, नाश्ता, जेवण बनवत होती. मध्ये मध्ये येऊन सासू तिला मदत करत होती. सासू आपल्या सुनेची सगळ्या पाहुण्यांकडे स्तुती करत होती. सगळे पाहुणे मंडळी गेल्यावर संजय बेडवर जाऊन पडला. त्याला आठवलं की मागच्या वेळी वडिलांच्या अंत्यविधीला आलो होतो तेव्हा पाहुण्यांनी घर भरलं होतं. त्यामुळे कमलशी नीट बोलता सुद्धा आलं नव्हतं. त्याच्या 4 खोल्यांच्या घरात ही खोली त्याची होती. संजय आता त्या खोलीत अल्बममध्ये असलेला कमलचा फोटो पाहत होता. हसत असलेली कमल, कॉलेजचा ड्रेसमध्ये असलेली कमल, अशा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो होते. काढून त्या अल्बममध्ये लावले होते. संजयला ती आज खूप सुंदर वाटत होती. त्याला अचानक त्याच्या वडिलांची आठवण आली. त्याच्या वडिलांनीच कमलला पुढे शिकायला सांगितलं होतं. आज त्याला त्यांची आठवण येऊन त्यांचे डोळे भरून होते. कमलने कॉलेजमध्ये फर्स्ट क्लास मिळवला होता. हे सुद्धा त्यांच्या वडिलांनी त्याला पत्राद्वारे कळवले होते. त्यांच्या वडिलांना पत्र लिहायची भारी आवड होती. त्यानंतर त्यांच्या मागे आता कमल त्याला पत्र लिहू लागली. संजयला आजही तो दिवस आठवतोय जेव्हा कमलने पत्रात लिहिलेलं होतं की मी हे पत्र आईनी सांगितले म्हणून लिहित आहे. तिचं ते पत्र आणि तिचे सुवर्ण अक्षर बघून संजय तिच्या अजूनच प्रेमात पडला होता. त्याला कमलला भेटण्याची ओढ लागली होती. पण जेव्हा त्याला तिला भेटायला जायची उत्सुकता वाढायची तेव्हा एक प्रश्न त्याला सारखा खायला उठायचा. तो म्हणजे कमल मला माफ करेल का? असा विचार करता करता त्याला झोप कधी लागली ते कळलेच नाही. तिकडे किचनमध्ये गादीवरती झोपलेल्या कमला झोप लागतच नव्हती. तिला आठवत होतं जेव्हा ती लग्न करून नवीन नवरी बनून या घरात आली होती त्यावेळी लग्नाच्या पहिल्या रात्रीच ती घटना घडली. ती कधीच विसरू शकत नव्हती. त्या रात्री तिने पदराच्या मागून बघितले की संजय त्या खोलीत आला होता. ती बेडवरून उठली आणि त्याच्या पायी पडली. ते बघता संजय मागे सरकत म्हणाला की हे काय? असं नको करू. आजच्या युगात महिला पुरुष दोघे समान आहेत. सगळ्यांना देवाने निर्माण केले आहे. तिच्या पती परमेश्वराच्या तोंडून हे शब्द ऐकून कमलला आश्चर्य वाटले. तेवढ्यात संजयने तिच्या चेहऱ्यावरचा पदर मागे केला. कमल खाली मान घालून आपल्या नवऱ्याच्या तोंडून अजून काहीतरी ऐकायची प्रतीक्षा करत होती. पण संजयला धक्का बसला होता. तो तिच्याकडे रागाने बघत होता. तो म्हणाला, नो काळी बायको, असे म्हणतच तो मागे सरकत तिथेच असलेल्या खुर्चीवर जाऊन बसला. कमल हे ऐकून खूप घाबरली. तिला काहीच समजत नव्हतं की अचानक संजयला काय झाले. काही वेळानंतर तिने बघितले तर संजय त्याची बॅग भरत होता. त्याने त्याची महत्त्वाची कागदपत्रे, डायऱ्या, कपडे सगळं बॅगमध्ये करू लागला. कमलला आता भरून आले होते. तिच्या डोळ्यात पाणी आलं. काय करू काय नको, तिच्या मनात जणू वादळ उठलं होतं. ती काही बोलायच्या आधी संजयने हातामध्ये बॅग घेतली आणि तो बाहेर गेला. सजवलेल्या बेडवर बसलेल्या कमलच्या डोळ्यातून अश्रूची धार वाहू लागली. बाहेरच्या खोलीत दंगा चालू झाला होता. संजयचा बोलता त्याची समजूत काढत होता.
संजयने त्याच्या वडिलांकडे इंग्लंडला जायची परवानगी मागितली. त्यांच्या या अचानक जाण्याची बातमी ऐकताच संजयचे वडील त्याच्यावर चिडले. पण संजयने त्याच्या जॉबचं कारण सांगितलं आणि तो निघून गेला. त्याच्या अचानक जाण्याने कमलचं मन दुःखी झालं होतं, पण तिने कुणाला काही सांगितलं नाही. अगदी तिच्या आत्याला देखील तिने काही कळू दिलं नाही. लग्न झाल्यावर 1.5 वर्षभर संजय तिकडे इंग्लंडमध्येच होता, पण अचानक त्याला यावं लागले कारण त्याचे वडील अल्पशा आजाराने वारले आणि त्याला यावं लागलं. त्यावेळी कमलला खूप दुःख झाले कारण तिचे सासरे खूप समजूतदार होते. आयुष्य कधी कुठे बदलेल काही सांगता येत नाही. आत्ता काय? संजय त्याच्यासोबत इंग्लंडला घेऊन जायचं बोलत होता. काय करू असा विचार करताच तिला कधी झोप लागली समजलंच नाही. दुसऱ्या दिवशी कमळ सकाळी लवकर उठली. तिने सगळ्यात आधी तिच्या सासूबाईंना चहा दिला आणि त्यानंतर चहा घेऊन ती संजयकडे गेली. संजय पेपर वाचत बसला होता. तिने चहा टेबलवर ठेवला आणि ती निघाली. तेवढ्यात संजयने तिला हाक मारली. कमल. हे ऐकताच तिचे पाय अचानक थकबकले. तो म्हणाला, मला माहीत आहे तू माझ्यावर रागावले आहेस. मला माफ कर. त्यावेळी मी फक्त रंगरूप यामध्येच अडकून पडलो होतो. तुझे चांगले गुण आता मला कळायला लागले आहेत. संजय आता भावनिक झाला होता. कमल तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत त्याला म्हणाली की मी तर तुमच्यावर कधी नाराज नव्हते, कधीच रागावले नव्हते, असे म्हणत ती त्याच्या गळ्यात पडली. संजयला देखील त्यांचे अश्रू थांबवता येत नव्हते. त्या दोघांना रडताना बघून त्यांची आई देखील अश्रू पुसत तिथून निघून आनंदाने गेली. काही दिवसांनी संजय त्याच्या आई आणि बायकोला घेऊन इंग्लंडला निघून गेला. आज जाताना सावळ्या कोमलच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती, जी बघून संजयला फार आनंद झाला होता. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.